नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. आज आपण आहोत केंद्रेवाडीमध्ये. या ठिकाणी शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. ज्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मात्र आता निसर्गाने हिरावून घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. केंद्रेवाडीमध्ये अतोनात नुकसान झालंय. वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. झाडे कोलमडून पडलेत. अक्षरशः शेतकऱ्यांच्या मनावरती आघात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. कशा पद्धतीने त्यांचं नुकसान झालंय आणि त्यांची नेमकी काय मागणी आहे शासनाकडे हे जाणून घेऊयात. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काय नाव आहे काका तुमचं, काय सांगाल? मारुती किशनराव धुळगुंडे. चप्पल लेवला नाही तर लेकराला बिस्किट पुडा दिला नाही, एवढा आतोनात खर्च केला. गहू तर शापच झाले हो का, आणि जोंधळ्याला तर असं कणीच राहिलं नाही, सर्व शाप होऊन गेले. बघा की आता म्हणून एवढीच नुकसान भरपाई तातडीनं असं माझी विनंती आहे. सर्व एवढी नासोडी झालेली आहे तर ह्याचा काहीतरी मोबदला मिळावं. आणि नसता शेतकरी असे हैराण होतील महाराज, संध्याकाळी उठून हैराण जिकडे जिकडे रस्त्याने फिरतील. जर बंद करायचे म्हणलं तर शासनाने ह्याची तरतूद लावावी, एवढी माझी विनंती आहे. आपण दिलेल्या माहितीबद्दल. त्याचबरोबर आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत जे ज्यांनी देशसेवा सुद्धा केलेली आहे आणि देशसेवा करून आज ती गावाकडे परतलेली आहेत. सैनिक केंद्रेवाडीचे ती रहिवासी आहेत. विश्वास जे केंद्रे आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत की त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे आणि शासनाकडे त्यांचं काय मागणं असणार आहे. काय सांगाल, हे गहू पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय, या ठिकाणी स्मशान अवस्था आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत तुमची भावना काय सांगाल? असो, गहू असो, जोंधळा असो, काही शेतकऱ्याचं फार अतोनात नुकसान झालेलं आहे. फार जमीन लेवल समजा सर्व आपण दिलेल्या माहितीबद्दल पाहायला भेटते आपल्याला की कशा पद्धतीनं हे जे नुकसान झालंय ते पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि शेतकऱ्यांना अगदी तळाच्या फोडाप्रमाणे जपलेलं हे पीक अगदी काही क्षणामध्ये नेस्तनाबूत होताना आपल्याला पाहायला मिळतंय. खरं शेतकरी ही अवस्था सहन करू शकणार आहे का? अगोदरच आर्थिक बोज त्याच्यावरती आहे, कर्जाचा बोज आहे आणि त्यांनी जगायचं कसं, ही परिस्थिती आता शेतकऱ्यावरती पुनश्च एकदा ओढवलेली पाहायला मिळतंय. निसर्ग तारताही आणि मारताही ही आपल्याला म्हण या ठिकाणी लागू होते, जेणेकरून शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना इथं आर्थिक अडचण असताना सुद्धा हे आपलं पीक उभं केलं होतं, जे डोळ्यासमोर त्यांना ते निसर्गाला बघवत नाही का, हीच भूमिका आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ते शासनाने योग्य ती त्या ठिकाणी पंचनामा असेल, तलाठ्याच्या माध्यमातून असेल, तहसीलदाराच्या माध्यमातून असेल, तो योग्य तो पंचनामा करून जे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाईपोटी ती रक्कम जी आहे, अनुदान जे आहे ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा केलं गेलं पाहिजे. हीच भूमिका आता शेतकऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरे शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत. रामराव केंद्रे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला हे पीक जे पडलेलं पाहायला मिळतंय, काय नेमकी तुमची भूमिका आहे, काय सांगाल? शासनाकडे काय मागणी आहे तुमची? आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांचे जे बघताय तुम्ही कशा पद्धतीनं या ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान तुम्ही पाहू शकता. अगदी जमिनीला पिकं झोपलेली आपल्याला पाहायला मिळतात. शेतकऱ्यांनी खूप कष्टाने उभं केलेलं हे पीक अगदी क्षणार्धामध्ये नेस्तनाबूत होताना शेतकरी कसा पाहणार आहे? शेतकऱ्याची ही व्यथा शासनाने पाहिली पाहिजे आणि प्रशासनाने याकडं लक्ष देऊन जे काही नुकसान भरपाई असेल ते शेतकऱ्यांना मिळवून देण्याचं काम हे प्रशासनानं करावं. त्वरित तलाट्यांना आदेश देऊन, तलाठी असतील, तहसीलदार असतील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जी पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या पिकाच्या नुकसानीची भरपाईपोटी त्यांना जी रक्कम आहे ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी. अन्यथा शेतकरी जगणार कसा आहे? कारण याच पिकाच्या आशेवरती बसलेला हा शेतकरी अक्षरशः कोलमडून पडला आहे. कशा पद्धतीनं एखादी स्मशान व्हावं अशी स्मशान अवस्था आपल्याला पाहायला मिळते शेतामध्ये. आणि हे पीक पूर्णपणे जमिनीवरती झोकून दिलं आहे, कारण त्याच्यामध्ये आता जोर राहिलेला नाही आहे. अशा पिकाचं शेतकऱ्यांनी करायचं काय? अगदी हे पीक शेताच्या बाहेरसुद्धा काढण्याची मनस्थिती आता शेतकऱ्यांची राहिलेली नाही आहे आणि आर्थिक परिस्थिती तर बिलकुल नाही आहे. आर्थिक परिस्थिती शेतकऱ्यांची अगोदरच ढासळलेली आहे आणि शासन नुसती आश्वासनं देत आहे. आश्वासनाने शेतकऱ्यांच्या समाधान होणार नाही आहे, शेतकऱ्यांच्या गरजांची पूर्तता होणार नाही आहे. याकडं प्रशासनाने योग्य ते लक्ष देऊन
त्याच्यावरती कारवाई करावी, जेणेकरून शेतकऱ्यांचं हे जे नुकसान झालेलं आहे ते भरपाई मिळेल आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळाली गेली पाहिजे. आणि ही अपडेट आता बातम्या 24 तासामध्ये आपण पाहिली. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.